इराण विरुद्धच्या या युद्धात इस्रायलच्या बाजूने अनेक देश उतरलेले आहेत। म्हणजे इस्रायलला युरोपमधल्या अनेक देशांचा पाठिंबा आहे। स्वतः अमेरिकेसारखी महासत्ता इस्रायलच्या बाजूने उभी आहे, पण इराण मात्र या युद्धामध्ये एकाकी आहे। म्हणजे इराणचे अनेक मित्र आहेत, त्यापैकी एक मित्र आहे चीन। चीन एरवी इराणचा मित्र म्हणवतो, मात्र संकट काळात असलेल्या इराणला चीन सध्या मदत करत नाही आहे। चीन या युद्धात अजून शांत काय, तटस्थ काय, त्यामागे त्याची काही गणितं आहेत का, याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। इराणवरच्या हल्ल्यांमध्ये ड्रॅगन गप्प का? जगाचा बॉस होऊ पाहणाऱ्या चीनला कशाची भीती? सततच्या हल्ल्यांमुळे चीनचा तेल पुरवठा धोक्यात? इराण आणि इस्रायलचं युद्ध भडकल्यावर इराणचा मित्र चीन इराणच्या मदतीला धावून जाईल असा अंदाज होता, मात्र ड्रॅगन गप्पच आहे। इस्रायल आणि इराणचं गेल्या वर्षी युद्ध झालं, त्याही वेळी चीननं फक्त बघ्याची भूमिका घेतली। चीननं फक्त शांततेचं आवाहन केलं आणि हल्ल्याचा निषेध केला, मात्र चीन इराणच्या बाजूने उभा राहिला नाही। चीन इराणबरोबर सातत्यानं संयुक्त सैन्य अभ्यास करतो, मात्र ज्यावेळी युद्धाची वेळ येते त्यावेळी चीन इराणची साथ देत नाही। चीनचा जवळजवळ 40 ते 50% तेल पुरवठा जो आहे हा गल्फ ऑफ होर्मुझमध्ये मधून होतो, की जी बंद करण्याची धमकी इराणने दिलेली आहे। गल्फ ऑफ होर्मुझ एक अशी समुद्रधुनी आहे जिथून जगाचं सुद्धा 40% तेल हे तिकडनं येतं। आणि चीन काय करतो तर नेहमी लबाडी करतो आणि स्वस्तात तेल खरेदी करण्याचा प्रयत्न करतो। सध्या इराणवरती वेगवेगळ्या देशांचे निर्बंध असल्यामुळे इराणला त्यांच्याकडे असलेलं तेल कोणालाही विकता येत नाही, तर चीन स्वस्त दरामध्ये कमी किमतीमध्ये लबाड्या करून हे तेल स्वस्तामध्ये इराणकडून घेत असतो। तर म्हणून इराणचं तेल चीनला येणं हे गरजेचं आहे। आणि एक वेळ अशी झालेली आहे की 40 ते 50% जे तेल आहे चीनला जे लागतं ते इराणमधून येतं आहे आणि स्वस्त दरामध्ये येतं आहे। तर म्हणून चीन या युद्धामध्ये जास्त बोलायला तयार नाही। या पेटलेल्या युद्धात चीन इराणला का साथ देत नाही त्याची काही कारणं आहेत। युद्ध सुरू झाल्या इराण होर्मुझची खाडी बंद करतो। होर्मुझ खाडी पूर्णपणे बंद झाली तर चीनची ऊर्जा सुरक्षा धोक्यात येते। चीनची इराणी पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे। इराणचा चीन बरोबर 25 वर्षांचा सहकार्य करार आहे, त्यामध्ये ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि वाहतूक कॉरिडॉरचा समावेश आहे। चीन इराणमधून 80% जास्त तेल खरेदी करतो। कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित करणारा, रसद विस्कळीत करणारा हा संघर्ष चीनच्या हिताचा नाही। कच्च्या तेलाचा प्रवाह कायम राहण्यासाठी इराणवर मित्र राष्ट्रांकडूनच दबाव असतो। तेल पुरवठा विस्कळीत झाला की चीनी अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण होतो। या सगळ्या कारणांमुळेच चीननं स्वार्थ साधत गप्प राहणंच पसंत केलंय। चीनच्या ऊर्जा पुरवठा साखळीला धोका निर्माण होऊ शकतो या भीतीनं चीननं युद्धापासून लांब राहण्याचाच निर्णय घेतलाय। युद्धात मित्राला एकटं सोडून बीजिंगनं इराणमधल्या हल्ल्यांचा फक्त तीव्र शब्दांत निषेध केलाय आणि युद्धबंदीची मागणीही केली आहे। चीन सारख्या देशाला मित्र म्हणणं आणि त्याच्यावर विश्वास ठेवणं ही चूकच आहे, हे आता इराणलाही उमगलं असेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।